आपण बोलून राहिलो चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं हाऊ मेल गमेटोफाइट डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोर ऑर पोलन ग्रीन. मेल गमेटोफाइट हा मायक्रोस्पोरपासून म्हणजेच त्या पोलन ग्रीनपासून कसा डेव्हलप झाला, कसे कसे चेंजेस झाले, कसं कसं बदल झाला, कसा स्ट्रक्चर तयार झालं ते मेल गमेटोफाइटचं. आणि एक आपला जवळजवळ धड्याचा एक टप्पा संपत आला होता. आजचं लेक्चर झालं की एकच डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट संपलं, धड्याचा एक टप्पा संपला. सेकंड टप्पा म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट संपेल. त्यानंतर तिसरा टप्पा येते पॉलिनेशन, चौथा येते फर्टिलायझेशन आणि लास्टमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे असते असे 5 टप्पे पडते सेक्सुअल रिप्रोडक्शनचे. त्यामधला एक आणि आधीच्या बुकनुसार त्याला हेडिंग तसेच दिले होते. पहिलं हेडिंग होतं पहिला टप्पा डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट, दुसरा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट, तिसरा पॉलिनेशन, चौथा फर्टिलायझेशन आणि पाचवा एम्ब्रिओजिनेसिस म्हणजे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट किंवा फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. त्यानुसारच आपला एक पहिला टप्पा जो असते तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट संपला. पण एकदा आपण त्याला फास्ट ट्रॅकमध्ये तुम्हाला मी त्याची उजळणी करून देतो आणि यावरचे काही क्वेश्चन्स राहिले ते आपण क्वेश्चन घेणार आणि हा टॉपिक पूर्ण हा टप्पा कंप्लीट करू. त्यानंतर तुमचे टेस्ट मी तुम्हाला सांगितलीच आहे. फक्त एवढंच आहे की आता 2-3 दिवस नेटवर्क वगैरे नव्हतं, त्यामुळे तुम्हालाही पाहण्यासाठी प्रॉब्लेम गेला असेल. व्हिडिओ एक दिवस मी टाकला नाही त्या प्रॉब्लेममध्ये, कारण नेट काम नाही करून आलं. त्यामुळे 1-2 दिवस आपण टेस्ट थोडी समोर घेऊन टाकू, कारण तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे. व्हिडिओ टाकल्यानंतर तर सगळे व्हिडिओ टाकले पूर्ण की 3 दिवसची गॅप देईल वाचण्यासाठी आणि नंतर लगेच तुम्ही मग काय करायचं टेस्ट द्यायची. तर आपण धड्याची सुरुवात कशी केली? आपण सुरुवात ज्या वेळेला केली त्यावेळेला सांगितलं की रिप्रोडक्शन कुणामधलं लोअर आणि हायर प्लॅनमधलं. त्यामध्ये आपण पहिल्यांदा रिप्रोडक्शनची डेफिनेशन पाहिली, त्याचे 2 टाईप पाहिले, असेक्सुअल आणि सेक्सुअल. दोनही रिप्रोडक्शन होते. रिप्रोडक्शन म्हटलं की फॉर्मेशन होणार कुणाचं न्यू इंडिव्हिज्युअल. फक्त फरक एवढाच आहे की सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण काय म्हणतो बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट, त्याला म्हटलं आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यालाच म्हटलं होतं ॲम्फिमिक्झिस, का दोन्ही पॅरेंटचं मटेरियल मिक्स आहे, जेनेटिक मटेरियल. पण तेच असेक्सुअलमध्ये विदाऊट म्हटलं होतं, तिथं बाय फॉर्मेशन अँड फ्युजन, इथं विदाऊट. एवढा चेंज लक्षात ठेवायचा आपल्याला फक्त. म्हणजे काय डेफिनेशन झाली होती? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल विदाऊट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट. आणि त्याला म्हटलं होतं आपण ॲपोमिक्झिस. ॲपो म्हणजे विदाऊट, या ठिकाणी 2 पॅरेंटचं मटेरियल मिक्स होत नाही. का नाही? कारण असेक्सुअलमध्ये ओन्ली 1 पॅरेंट होतं, त्याला म्हटलं आपण युनि पॅरेंटल. सेक्सुअलमध्ये 2 पॅरेंट होते, त्याला म्हटलं बाय पॅरेंटल. असेक्सुअल म्हटलं तर त्या ठिकाणी गमेट फॉर्म झाले नाही, तर त्याचं फ्युजन कुठून होणार? देर इज नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट. सेक्सुअल म्हटलं देर इज फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट सांगितलं. आपण पुन्हा सांगितलं की असेक्सुअल म्हटलं फक्त मायटॉसिस होते. सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं बोथ मिओसिस अँड मायटॉसिस, कारण मायटॉसिसचं डिव्हिजन होणारच. पण गमेट फॉर्मेशन जे होते म्हणजे स्पोर फॉर्म झाले त्यावेळेला, स्पोर फॉर्मेशनच्या वेळेला प्लॅन्टमध्ये मिओसिस झालं. प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये हाच फरक आहे की प्लॅन्टमध्ये मिओसिस कधी होते? ड्युरिंग स्पोर फॉर्मेशन. ॲनिमलमध्ये कधी होते? ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. दोघांमध्ये मिओसिस होते. फरक काय लक्षात ठेवायचं की प्लॅन्ट जर म्हटले, प्लॅन्टमध्ये स्पोर फॉर्मेशनच्या वेळेला मिओसिस झालं, जसं मायक्रोस्पोरच्या फॉर्मेशनला मेलमध्ये, फिमेलमध्ये मेगा स्पोर राहील. पण ॲनिमलचा विचार केला तर गमेट फॉर्मेशनच्या वेळेला, गमेट फॉर्मेशनच्या वेळेला इथं मायटोसिस झालं होतं. चला समोर. आणि तुम्हाला माहिती आहे मग की असेक्सुअल म्हटलं त्या ठिकाणी मायटोसिस झालं, सेक्सुअल म्हटलं मायटोसिस मिओसिस झालं. यामध्ये काय होते की असेक्सुअलमध्ये एकच पॅरेंट होता, त्यामुळे व्हेरिएशन नाही ऑफस्प्रिंगमध्ये, प्रोजेनीमध्ये. पण तेच जर सेक्सुअलचा विचार केला 2 बाय पॅरेंटल आहे, त्यामध्ये व्हेरिएशन आले. व्हेरिएशनमुळे इव्हॉल्युशनमध्ये मदत होते आणि मग असेक्सुअलचा इव्हॉल्युशनमध्ये रोल नाही, पण सेक्सुअलचा इव्हॉल्युशनमध्ये रोल आहे. असेक्सुअली फास्ट मेथड आहे, सेक्सुअली स्लो मेथड होती. अशा प्रकारे आपण ते पाहत आहोत. मग आपल्याला तुम्हाला जी PDF पाठवली मी, त्या PDF नुसार पहिल्यांदा शिकायचं होतं असेक्सुअल रिप्रोडक्शन. हे बुकनुसार आहे,
मग आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. पण आपण काय केलं, सुरुवातीला स्टार्ट केलं सेक्सुअल रिप्रोडक्शन, कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन हा टॉपिक संपल्यानंतर असेक्सुअल हे थोडं लवकर समजतं. आणि म्हणून मग आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनमधलं काय स्टार्ट केलं, सुरुवात झाली आपली फ्लावरपासून, कारण फ्लावर हा सेक्सुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आठवा थोडं त्याचं. फ्लावर म्हटल्यानंतर फ्लावरचे मी तुम्हाला सांगितलं होतं 2 पार्ट पडले होते, फ्लोरल ओव्हल आणि फ्लोरल ॲक्सिस. फ्लोरल ओव्हलचे 2 पार्ट होते, एक म्हणजे पेडिसेल दांडी आणि दुसरा होता थॅलॅमस. थॅलॅमसला म्हटलं होतं आपण रिसेप्टॅकल ऑर टोरस. 3 नाव दिले, थॅलॅमस, रिसेप्टॅकल ऑर टोरस. त्याला थॅलॅमसला नोड आणि इंटरनोड होते. तो अप्पर सोलन पार्ट होतो, नोड इंटरनोड होते, ते पाहिला पण. त्यानंतर आलो होतं आपण फ्लोरल होल. 2 टाईपचे होते, ॲसेसरी आणि इसेन्शियल. ॲसेसरी म्हणजे अर्थ होता सपोर्टिंग, प्रोटेक्शन झालं, पॉलिनेशन झालं, फोटोसिंथेसिस झालं, सपोर्टिंग फंक्शन करते ती. पण जे इसेन्शियल होते, सेकंड पार्ट इसेन्शियल म्हणजे गरजेचे आहे कशासाठी, रिप्रोडक्शनसाठी. आणि म्हणून ॲसेसरीची डेफिनेशन सांगितली होती आपण, द फ्लोरल ओव्हल विच आर नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याला म्हटलं होतं आपण ॲसेसरी होल. दे इन्क्लूड कॅलिक्स अँड करोला, टिपिकल फ्लॉवरमध्ये. मग आपण म्हणलो होतो इसेन्शियल होल, फ्लोरल होल विच आर डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याला म्हटलं होतं आपण इसेन्शियल होल ऑर रिप्रोडक्टिव्ह होल. एक्झाम्पल होते अँड्रोसियम आणि गायनोसियम. त्यापैकी अँड्रोसियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह होल, गायनोसियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह. त्यातला कॅलिक्स पाहिला, सेपलचा बनला होता. सेपलचा बनला होता, ग्रीन कलर होता. आउटर होता कॅलिक्स म्हणजे आउटर ग्रीन इन कलर बनला होता सेपलचा. फ्री सेपल द पॉलिसेपॅलस फ्युस्त गॅमोसेपॅलस. कॅलिक्स म्हटलं तर फंक्शन तुमच्या डोळ्यासमोरच आहे. आउटर आहे म्हणून प्रोटेक्शन, ग्रीन कलर आहे म्हणून फोटो सिंथसिस. करोला पाहिला आपण, करोलामध्ये आपण सर्व सांगितलं की हा सेकंड होल आहे, पेटलचा बनला आहे, ब्राईट कलर आहे. फ्री पेटल तर पॉलिपेटलस फ्युस्त गॅमोपेटलस. फंक्शन अट्रॅक्टिव्ह कलरमुळे पॉलिनेशन घडून येते, अट्रॅक्ट करते इन्सेक्टला. आणि दुसरा सेकंड ओव्हरला आहे, तिसऱ्या चौथ्याला आपल्याला प्रोटेक्शन देणार. मग आला आपण अँड्रोसियमवर. अँड्रोसियम म्हटल्यानंतर थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होल होता फ्लावरचा, थर्ड होल होता. कशाचा बनलेला होता, स्टॅमिनचा. आठवा सगळं तुम्हाला रिवाईज होईल पटपट. स्टॅमिनचा. स्टॅमिन म्हटलं की 3 पार्ट आले, अँथर, फिलामेंट, कनेक्टिव्ह. अँथर, फिलामेंट, कनेक्टिव्ह. त्यातला महत्त्वाचा अँथर, कारण तो फर्टाईल पार्ट आहे, तो फ्युचरमध्ये पोलन ग्रीन फॉर्म करते. बरोबर आहे. अँथर अप्पर सॅक म्हटलं तर बॅग, बरोबर आहे. त्या अप्पर सॅक म्हटलं तर बॅग म्हटलं त्याला. अँथर म्हणून फिलामेंट स्टॉक होती, यांनी सपोर्ट दिला होता अँथरला. आणि कनेक्टिव्ह म्हणजे डायथेकस. 2 टाईपचे अँथर पाहिले ते, मोनोथेकस आणि डायथेकस. ज्या अँथरमध्ये एकच लोब त्याला म्हटलं मोनोथेकस, ज्यामध्ये 2 लोब त्याला डायथेकस. 2 लोबच्या मधात पार्टिशन असते कनेक्टिव्हचं. त्यानंतर आपण आलो होतो गायनोसियम. हा इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल आहे, इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल आहे. कार्पेलचा बनला होता तो. 3 पार्ट पाहिले होता. स्टिग्मा असा होता, स्टिग्मा स्टाईल, खाली ओरी, ओरीच्या आतमध्ये ओव्हिल. फर्टिलायझेशन झालं तर बाहेरच्या ओरीपासून काय मिळणार, बाहेरचा पार्ट फ्रूट, आतल्या ओईलपासून काय मिळणार, आतलं सीड. अशा प्रकारे आपण फ्लॉवर पाहिलं. टर्मिनॉलॉजी पाहिली की कम्प्लीट फ्लॉवर काय आहे, तर ज्याच्यामध्ये 4ही होल आहे तर कम्प्लीट फ्लॉवर. 1-2 होल अब्सेंट आहे, इनकम्प्लीट फ्लॉवर. बायसेक्सुअल फ्लॉवर म्हणजे काय, डोक्यात तसंच राहते. बाय म्हणजे 2 सेक्स आहे, कोणते, अँड्रोसियम आणि गायनोसियम, मेल आणि फिमेल सेक्स. युनिसेक्सुअल म्हणजे आयदर मेल ऑर फिमेल, म्हणजे आयदर अँड्रोसियम ऑर गायनोसियम फ्लॉवरमध्ये. मग आपण पुन्हा मला वाटतं त्यानंतर हे झालं, 4 डेफिनेशन होऊन गेल्या होत्या, कोणत्या, कम्प्लीट, इनकम्प्लीट, बायसेक्सुअल, युनिसेक्सुअल. मग पाहिलं स्टॅमिनेट फ्लॉवर. स्टॅमिनेट म्हटलं ते युनिसेक्सुअल राहील, पण ज्यामध्ये स्टॅमिन राहील किंवा अँड्रोसियम राहील. आणि जर समजा आपण पिस्टिलेट म्हटलं तर पिस्टिलेट म्हणजे फिमेल फ्लॉवर आहे, म्हणजे गायनोसियम राहील पण युनिसेक्सुअल आहे. त्यानंतर मोनोसियस, डायोसिससुद्धा पाहिल्या. अशी टर्मिनॉलॉजी पाहिली. आणि लगेच आपण नेक्स्ट टॉपिकवर आलो, टीएस ऑफ अँथर. का, कारण आपल्याला प्लॅन्ट माहीत होतं, प्लॅन्टला फ्लावर आलं. चेन जी शिकवली मी, प्लॅन्टला फ्लावर आलं, फ्लावरमध्ये काय होतं, अँड्रोसियम, मेल पार्टची चेन पाहतो आपण. अँड्रोसियममध्ये स्टॅमिन शिकलो आपण, स्टॅमिनमध्ये अँथर. मग आपण अँथरला डिटेलमध्ये घेतलं. 2 टाईप तर सांगूनच दिले आपण, मोनोथेकस अँथर, डायथेकस अँथर. बॅग लाईक आहे, सॅक लाईक आहे, पोलन ग्रीन फॉर्म करते, सगळं बोललो. डायथेकसमध्ये कनेक्टिव्ह असते हे बोललो, मोनोथेकसमध्ये एकच लोब अँथर लोब असते ते सांगितलं, डायथेकसमध्ये 2 असते ते सांगितलं. आणि मग आलो महत्त्वाच्या मुद्द्यावर, टीएस ऑफ अँथर डायग्राम काढला. आठवा
डायग्राम तसाच आठवते कसा होता, असा काढला, असा कर काढला, इकडून घेतला आणला, एक घेतला असा जरासा आतमध्ये घेतला, असा घेतला आणि जोडला असा. फरक काय दिसते आपल्याला, हे दोन वरचे जे होते बाहेर होते हे थोडे आत आले. आता असा सारखा नाही झाला तो. डायग्राम काढताना एक काळजी घ्या, चौकोन डब्बा नाही झाला तो. वरचे जे दोन गोल आहेत ते काय झाले, थोडे बाहेर गेले, आतले दोन गोल थोडे आतमध्ये आले, म्हणजे असं तिरपा वाटतं त्याला. मग काय केलं आपण, अँथर वॉलचे 4 लेअर काढले, आठवा. तसाच डायग्राम नेहमी काढून पाहायची गरज नाही, बोटावर नाचवायचं त्या डायग्रामला. पहा अशी बाहेरची लेअर दिसते तुम्हाला कोणती, इपिडर्मिस. इपिडर्मिस काढल्याबरोबर काय करा, एक गोल काढा, आतला काढून टाका टॅपेटम. टॅपेटमच्या आत नंबर ऑफ सेल कोणते राहणार, स्पोरोजिनस सेल. मग टॅपेटम आणि इपिडर्मिस याच्यामध्ये 2 लेअर राहिले. इपिडर्मिसच्या खाली काढा एंडोथेसियम. राहिले सुले 1 to 2 लेअर काय काढायचं, मिडल लेअर. झाले लेअर. म्हणजे अँथर वॉल म्हटलं तर आउटर टू इनर विचारताना ऑब्जेक्टिव्हमध्ये काय विचारायचं पहा, विचार द लेअर ऑफ अँथर वॉल फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड जर म्हटलं तर चेन कशी झाली, इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर, टॅपेटम. उलटं विचारलं इनसाईड टू आउटसाईड, टॅपेटम. हे ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं असतं, एंट्रन्ससाठी. टॅपेटम, मिडल लेअर, एंडोथेसियम, इपिडर्मिस. आपण सरळ बोलू की अँथर वॉल म्हटलं म्हणजे टीएस ऑफ अँथरचे 2 पार्ट पडले होते. एक होता स्पोरोजिनस सेल आणि दुसरा कोणता होता, स्पोरोजिनस टिश्यू म्हणून आपण किंवा सेल, आणि दुसरा होता अँथर वॉल. पहिल्यांदा आला मग आपल्या नजरेसमोर आला स्पोरोजिनस सेल किंवा टिश्यू. त्यामध्ये काय सांगितलं आपण स्पोरोजिनस टिश्यूमध्ये, की काही जे हायपोडर्मल सेल, हायपोडर्मल म्हणजे कोणते, इपिडर्मिसच्या खालचे सेल. पहिल्यांदा तो असा मास होता, कॉम्पॅक्ट होता पूर्ण. हे स्ट्रक्चर आहे मॅच्युअर्ड. जो डायग्राम काढला टीएस ऑफ अँथरचा तो मॅच्युअर अँथरचा डायग्राम आहे. सुरुवातीला पूर्ण असे नंबर ऑफ फक्त बंच होता सेलचा, एक फक्त वरतं इपिडर्मिस होती, बाकी ग्रुप ऑफ सेल होते. त्याचं डिव्हिजन झालं. म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीला त्याला म्हटलं इपिडर्मिसच्या खाली होते म्हणून हायपोडर्मल सेल. हायपो म्हणजे बिलो, बिलो डर्मिस, डर्मिस कोणता, इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या खाली होते म्हणून हायपोडर्मल सेल. त्यातले काही सेल ट्रान्सफॉर्म झाले कशामध्ये, आर्चिस्पोरियल सेल. आठवाचे हायपोडर्मल सेल ते बनले आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेलचे 2 भाग पडले. बाहेरचा जो ग्रुप होता त्याला म्हटलं प्रायमरी परायटल लेअर, प्रायमरी परायटल लेअर. आतल्याला म्हटलं स्पोरोजिनस टिश्यू. पहिल्यांदा फोकस केला आपण स्पोरोजिनस टिश्यूवर, स्पोरोजिनस सेलवर, की ते स्पोरोजिनस सेलनी काय फॉर्म केला, स्पोरोजिनस टिश्यू. टिश्यू म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल. टिश्यू म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल. मग त्या स्पोरोजिनस टिश्यूमधला प्रत्येक सेल काय म्हणून फंक्शन करते, मायक्रोस्पोअर मदर सेल और पोलन मदर सेल. त्याचं झालं मिओसिस. काय मिळाला, टेट्रॅड. कारण मिओसिसचा रूल आहे एकाचे 4 क्रोमोझोम हाफ, त्याचा हेऊन मिओसिस झाल्यामुळे 4 मिळाले, मायक्रोस्पोर और पोलन. हे झाली एक बाजू कोणती, स्पोरोजिनस टिश्यू. 2 हेडिंग आहे ना टीएस ऑफ अँथरमध्ये. पहिला होता स्पोरोजिनस सेल, दुसरा टीएस ऑफ आपलं अँथर वॉल. मग स्पोरोजिनस सेलबद्दल काय बोललो आपण, काही हायपोडर्मल सेल ट्रान्सफॉर्म झाले म्हणजे कन्वर्ट झाले, बदलले. कशात बदलले, आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल जे होते पुरा ग्रुप त्याचे 2 भाग पडले, आउटर प्रायमरी परायटल, आतला स्पोरोजिनस सेल. प्रायमरी परायटलचा नंतर विचार करू, कारण त्याने फॉर्म केले अँथर वॉल. मग हे जे स्पोरोजिनस सेल होते याने फॉर्म केला स्पोरोजिनस टिश्यू ग्रुप पुरा. स्पोरोजिनस टिश्यू कशाचा बनलेला, मग स्पोरोजिनस सेलचा. त्यामधला प्रत्येक सेल काय म्हणून फंक्शन करते, मायक्रोस्पोर मदर सेल और पोलन मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल और पोलन मदर सेलचं काय झालं, मिओसिस. काय फॉर्म झाले, हॅप्लॉइड 4, हॅप्लॉइड मायक्रोस्पोर और पोलन ग्रीन. पण चेनमध्ये काय सांगितलं आपण, एक होतं प्लॅन्ट. प्लॅन्टला काय आलं, फ्लावर. फ्लावरमध्ये अँड्रोसियम, अँड्रोसियममध्ये स्टॅमेन, स्टॅमेनमध्ये अँथर, अँथरमध्ये अँथर लोब होते की नाही, 2 लोब. मधात मी हात ठेवला होता 2 अँथर लोब. प्रत्येक अँथर लोबमध्ये असे गोल, म्हणजे ते झाले पोलन सॅक. पोलन सॅक का म्हटलं, सॅक म्हणजे बॅग, पोलन ग्रेन फॉर्म करणारी बॅग, पोलन सॅक. त्यालाच म्हटलं मायक्रोस्पोरेंजिया, म्हणजे अशी बॅग जे पोलन सॅकला दुसरं नाव असलं मायक्रोस्पोर फॉर्म करते, म्हणून मायक्रोस्पोरेंजिया म्हटलं पोलन सॅकला. त्याच्यामध्ये होते, पोलन सॅकमध्ये होते स्पोरोजिनस टिश्यू.
तेच चेन आहे, फक्त थोडं मी वाढवलं. स्पोरोजिनस टिश्यूचा प्रत्येक सेल काय म्हणून फंक्शन करते? पोलन मदर सेल और मायक्रोस्पोर मदर सेल. त्याचं झालं मिओसिस आणि काय फॉर्म झालं? हॅप्लॉइड पोलन ग्रेन. पाहता एकदा पुन्हा इथं दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे आपण पोलन ग्रेनपर्यंत आलो. पहिल्यांदा एक अँथर वॉल सांगून देतो आणि मग मी तुम्हाला ते पूर्ण स्केच करून दाखवतो. अँथर वॉलबद्दल काय बोललो मग आपण? किती लेअर सांगितले मी तुम्हाला? 4 लेअर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आउटर कोणता? इपिडर्मिस. आउटर आहे प्रोटेक्टिव्ह आहे, ठीक आहे. आउटर प्रोटेक्टिव्ह फ्लॅट होता, तो फ्लॅट सेलचा बनलेला होता. दुसरा एंडोथेसियम. एंडोथेसियम कुणाच्या बिल होता? इनर होता इपिडर्मिसच्या. रेडियल ऑरेंज सेलचा ग्रुप होता तो. आणि एंडोथेसियम मदत करतो डेहिसन्स ऑफ अँथर. डेहिसन्स ऑफ अँथर म्हणजे ब्रेकेज ऑफ अँथर. कधी होते अँथर ब्रेक? मॅच्युरिटीला. मॅच्युरिटीला का? कारण अँथर ब्रेक झाल्याशिवाय पोलन ग्रेन बाहेर पडणार नाही. पोलन ग्रेन बाहेर पडल्याने पॉलिनेशन होणार नाही. पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर मेल पार्ट, स्टिग्मा फिमेल पार्ट. पण कधी शक्य आहे? ज्यावेळेला अँथर ब्रेक होईल. आणि ब्रेक का कोणी मदत केलं? एंडोथेसियम, ज्याचे सेल होते हायग्रोस्कोपिक, वॉटर ॲब्सॉर्ब करते, त्यामुळे ते फुटते. मग आलो आपण मिडल लेअरवर. मिडल लेअरमध्ये 1 to 2 लेअर होते. 1 to 3 लेअर असतात. बुक म्हणते 1 to 2 लेअर, ठीक आहे. 1 to 2 लेअर, 1 to 2 लेअर होते. आणि ते सेल डिजनरेट होते कधी? ॲट मॅच्युरिटी. का डिजनरेट झाले? ते डिजनरेट झाल्याशिवाय तो डेहिसन झालं नसतं. डिजनरेट झाले, लोप पावले, नाही शिवाय, म्हणजे ते दिसत असले मग नाही होऊन जाते. आणि एक होता आतला इनरमोस टॅपेटम, जो इनरमोस होता सिंगल लेअर होता आणि न्यूट्रिटिव्ह होता. तो प्रोव्हाइड करते नरिशमेंट कोणाला? डेव्हलपिंग पोलन ग्रेन. आत पोलन ग्रेन डेव्हलप झाले. पोलन ग्रेनपर्यंत आलो आपण. टीएस ऑफ अँथर संपलं. पाहून घ्या मग आता. पहिल्यांदा एक होतं प्लॅन्ट. इथं काढतो मी, पूर्ण चार्ट काढतो कारण मोठा होईल तो, कारण म्हणून इथून स्टार्ट करतो मी. एक होता प्लॅन्ट. तर आता आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. प्लॅन्टला काय आलं? फ्लावर. फ्लावरमध्ये काय होतं? अँड्रोसियम. अँड्रोसियम. अँड्रोसियममध्ये काय होतं? अँड्रोसियममध्ये होते स्टॅमेन. स्टॅमेनमधला फर्टाईल पार्ट, रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणता? अँथर. अँथरमध्ये काय होतं? अँथर लोब्ज. ही चेन आहे अँथर लोब्ज. प्रत्येक अँथर लोबमध्ये काय होते? पोलन सॅक. प्रत्येक अँथर लोबमध्ये होते पोलन सॅक. त्यालाच नाव दिलं मायक्रो स्पोरेंजिया. स्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया हे प्लुरल आहे. सिंग्युलर असेल तर मायक्रोस्पोरेंजियम, मग इथे जास्त असतं. पोलन सॅकमध्ये होते स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू. टिश्यू कशाचे बनले? सेलचे. स्पोरोजिनस टिश्यू कशाचा बनला? स्पोरोजिनस सेल. स्पोरोजिनस सेलचा. चेनवरून लवकर लक्षात राहतं सेलचा. स्पोरोजिनस सेलमधले स्पोरोजिनस सेल काय म्हणून फंक्शन करते? इथे मी लिहितो आहे फंक्शन ॲज. काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर मदर सेल. मायक्रो वाचताना कसं वाचायचं? मायक्रोस्पोअर मदर सेल और पोलन मदर सेल. याचं काय झालं? मिओसिस. आणि फॉर्म झाले पोलन ग्रेन. इथपर्यंत आपण आलेलो आहे टॉपिकमध्ये. पोलन ग्रेन्स 4. पोलन ग्रेन टेट्रॅड म्हटलं पण त्याला. 4 म्हणून टेट्रॅड. त्याला पोलन ग्रेनला दुसरं नाव आहे मायक्रोस्पोअर्स. इथपर्यंत आलो. आता मी मायक्रोस्पोअर वर लिहितो, इथून चेंज करतो पोलन ग्रेन. आता लिहिलं मी इथं पोलन ग्रेन, त्यालाच दुसरं नाव दिलं मायक्रोस्पोअर. इथपर्यंत मी तुम्हाला आता रिवाईज करून दिलं. आता पोलन ग्रेनबद्दल काय बोललो होतो? पोलन ग्रेनबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगितलं तो सिंगल सेल आहे, युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे. एकच न्यूक्लियस आहे त्यामध्ये. युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट. नंतर ॲक्च्युली तो हॅप्लॉइड आहे. का? कारण मिओसिस डिफॉर्म झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्लॅन्ट डिप्लॉइड होतं 2n, फ्लावर डिप्लॉइड होतं 2n, अँड्रोसियम डिप्लॉइड, सगळे डिप्लॉइड लिहायचे. जोपर्यंत मिओसिस होत नाही तोपर्यंत क्रोमोझोम नंबर चेंज होत नाही. डोक्यात धरून ठेवा. जोपर्यंत मिओसिस होत नाही तोपर्यंत क्रोमोझोम नंबर चेंज होत नाही.
क्रोमोझोम नंबर चेंज करणाऱ्या दोनच प्रोसेस आहे, एक म्हणजे मिओसिस आणि दुसरी भविष्यात होईल फर्टिलायझेशन. त्यावेळेला क्रोमोझोम नंबर हा चेंज होते. आता झाला इथे एन नंबर, म्हणून पोलन ग्रेन हे हॅप्लॉइड आहे. आणि नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे त्याची मुवमेंट होत नाही. पण तुमच्या लक्षात आलं होतं 8वा पोलन ग्रेनचा डायग्राम एक गोल काढला होता मी, त्याला नाव दिलं इंटाईन. बाहेरून काढली मग एक्झाईन काढली होती, आठवते. एक्झाईनला थोडा गॅप होते, थिन एरिया दाखवला मधात, त्याला नाव दिलं होतं जर्म पोअर्स. आणि वर काढले होते मी स्पाईन्स. स्पाईन काहीमध्ये स्मूथ असते, काहीमध्ये स्पाईन. पण आता पहा काय म्हटलं मग आपण की पोलन ग्रेन म्हटला तर तो नॉन मोटाईल आहे, युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे, हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. याला डबल लेअरचं कवरिंग आहे. कोणतं डबल लेअर कवरिंगला नाव दिलं स्पोरोडर. स्पोअरची डर म्हणजे कवर. त्यात आउटर एक्झाईन इनर इंटाईन. एक्झाईनचा विचार केला तर ती काहीमध्ये स्मूथ आहे, काहीमध्ये स्पाईनी आहे, कारण त्यावर स्पाईन्स आहे. स्कल्पचर स्ट्रक्चर म्हणजे नक्षीकामसारखं वाटते डी अशी स्पाईन्स आहे. मोनोकॉडचा विचार केला तर स्मूथ आहे, डायकॉडचा विचार केला तर स्पाईन आहे. मोनोकॉड डायकॉड सांगितलं होतं मी तुम्हाला. मोनोकॉड म्हणजे एकदल, डायकॉड म्हणजे द्विदल. मग एक्झाईन म्हटलं तर स्पायनी किंवा स्मूथ आहे. ॲट सम प्लेसेस एक्झाईन तशी ठीक आहे, पण सम प्लेसेसला एक्झाईन थिन झाली आणि त्याला नाव दिलं जर्म पोअर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं नाव का पडलं. पोअर म्हणजे छिद्र, जर्म म्हणजे जर्मिनेशन, अंकुरण्यासाठीचं छिद्र आहे. तुम्हाला आठवतं त्याच छिद्रातून फॉर्म झाली होती पोलन ग्रेन अंकुरला तेव्हा. त्याला म्हटलं जर्म पोअर. आणि मी या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता की मोनोकॉड असेल तर पूर्ण याच्यामध्ये एकच जर्म पोर राहील, डायकॉड असेल तर 3 जर्म पोर राहील. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्हसाठी. प्रत्येक गोष्ट काही नोट्समध्ये नसेल, प्रत्येक गोष्ट त्या बोर्डाच्या पुस्तकात नाही आहे. एक असेल तर मोनोकॉड, 3 पोर असेल तर डायकॉडमध्ये असते. जर्म पोर झाल्याबरोबर आपण आलो की एक्झाईन कशाची बनलेली आहे, स्पोरोपोलेनिनची, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर आहे. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल रेजिस्टन्स आहे त्यामध्ये. स्पोरोपोलेनिन एक्झाईन बनलेली. इंटाईन कशाची बनली होती, सेल्युलोज आणि पेक्टिन एकत्र नाव दिलं, पेक्टोसेल्लोज नाव दिलं आपण त्याला, पेक्टोसेल्लोज नाव दिलं. त्यानंतर आपण समोर आलो, इंटाईनबद्दल बोललो. इंटाईन नेहमी स्मूथच असते आणि त्याने आतमध्ये इन्क्लोज केलेलं आहे सायटोप्लाझम आणि सिंगल हॅप्लॉइड न्यूक्लियस. मग आलो आपण पोलन ग्रेन, संपला आपला टॉपिक. मग होतं आपलं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. हाऊ मेल गॅमेटोफाइट गेट डेव्हलप. लेटेस्ट मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. मी तुम्हाला या ठिकाणी 3 टर्म सांगितले होते, आठवा. मोनोस्पोरिक, मोनोस्पोरिक, मायक्रोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक. डेव्हलपमेंट कशी आहे, मोनोस्पोरिक आहे. मोनो म्हणजे सिंगल स्पोर पासून, एका मायक्रोस्पोर पासून, एका पोलन ग्रेन पासून एक मेल गॅमेटोफाइट मिळाला. काय लक्षात ठेवायचं, एका मायक्रोस्पोर पासून, एका पोलन ग्रेन पासून एकच मेल गॅमेटोफाइट मिळाला आणि म्हणून त्याला म्हटलं मोनोस्पोरिक. मायक्रोस्पोरिक म्हणजे काय, मेल गॅमेटोफाइट कुणापासून डेव्हलप झाला, मायक्रोस्पोर पासून, म्हणून त्याला नाव दिलं मायक्रोस्पोरिक. एंडोस्पोरिक काय, एंडो म्हणजे विदिन, आतमध्ये, स्पोरिक म्हणजे स्पोर. स्पोरच्या आतमध्ये म्हणजे मायक्रोस्पोरच्या आतमध्ये मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाला म्हणून म्हटलं एंडोस्पोरिक. त्या 3 कंडिशनने सांगितलं तुम्हाला. पुन्हा एकदा लक्ष द्या. मोनोस्पोरिक का म्हटलं, मोनो म्हणजे सिंगल स्पोर, स्पोर कोणता, मायक्रोस्पोर. एका मायक्रोस्पोरपासून एक मेल गॅमेटोफाइट होते, डेव्हलप होते, म्हणून त्याला म्हटलं मोनोस्पोरिक. एका मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंटसाठी जर 2 मायक्रोस्पोर लागले असते त्याला म्हटलं असतं बायस्पोरिक. 2 लागले असते तो. आता नाही, आता मोनोस्पोरिक म्हटलं, एकच लागलं. एक मेल गॅमेटोफाइट एक मायक्रोस्पोर रिक्वायर करते. मायक्रोस्पोरिक म्हणजे काय, एका म्हणजे मेल गॅमेटोफाइट हा मायक्रोस्पोरपासून डेव्हलप झाला म्हणून त्याला म्हटलं मायक्रोस्पोरिक. एंडो म्हणजे विधी, मायक्रोस्पोरच्या आतमध्ये मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाला म्हणून त्याला नाव दिलं एंडोस्पोरिक. आणि मी तुम्हाला सांगितलंय की डेव्हलपमेंट होताना काही स्टेजेस कधी झाल्या, बिफोर पॉलिनेशन. बिफोर पॉलिनेशन म्हणजे कुठं झाल्या, विदिन द पोलन सॅक. काही स्टेजेस कधी झाल्या, कुठं झाल्या, आफ्टर पॉलिनेशन म्हणजे कुठं झाल्या, ऑन द स्टिग्मा. पहिल्यांदा आपण खूप डिटेलमध्ये पाहिलं सगळं. जेव्हा मी तुम्हाला पहिले 2 लेक्चर त्या एकाच टॉपिकचे मी 3-4 लेक्चर केले, 3 लेक्चर केले. त्याचं कारण होतं की तुम्हाला पूर्ण पहिले डिटेल माहीत पाहिजे.
आणि मग बोर्डाच्या पुस्तकानुसार मी तुम्हाला शॉर्ट करून दिलं. काय सांगितलं मग आपण डेव्हलपमेंट होताना? एक होता पोलन ग्रेन. या पोलन ग्रेनचा पहिल्यांदा झाला फर्स्ट मायटॉसिस. याला म्हणून आपण फर्स्ट मायटॉसिस झाला. आता आपली चेन कंप्लीट करतो आपण. फर्स्ट मायटॉसिस झाला. इथून खाली लिहाले जागा नाही आहे म्हणून मी आता इथून कंटिन्यू केलं. फर्स्ट मायटॉसिस आणि 2 सेल फॉर्म झाले. स्मॉलर जनरेटिव्ह सेल. पहा काय झालं होतं? एक होता पोलन ग्रेन, त्याचं झालं फर्स्ट मायटॉसिस. त्याने फॉर्म केले 2 अनइक्वल सेल. स्मॉलरला नाव दिलं जनरेटिव्ह सेल. थिन सायटोप्लाझमवाला जनरेटिव्ह सेल, थिक सायटोप्लाझमवाला लार्जर ट्यूब सेल और व्हिजिटेटिव्ह सेल. ट्यूब सेल और व्हिजिटेटिव्ह सेल. आता मला एक सांगा, जर पोलन ग्रेन हॅप्लॉइड होता त्याचं मायटॉसिस झाला. मायटॉसिसचा रूल काय? एकाचे 2 क्रोमोझोमवर सेम. म्हणजे जनरेटिव्ह सेल कसा राहील? हॅप्लॉइड. आणि व्हिजिटेटिव्ह सेलसुद्धा कसा राहील? हॅप्लॉइड. आणि एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की मेजॉरिटी ऑफ प्लॅन्टमध्ये काय होते? पॉलिनेशन टेक्स प्लेस ॲट दिस 2 सेल स्टेज. 2 सेल झाल्याबरोबर मेजॉरिटी ऑफ प्लॅन्टमध्ये पॉलिनेशन होते. याचा अर्थ फर्दर डेव्हलपमेंट जी आहे, पुढची डेव्हलपमेंट जी आहे कुठं कंप्लीट होणार? स्टिग्मावर. हे इथून एवढं झालं प्री पॉलिनेशनची. प्री म्हणजे आधी, पॉलिनेशनच्या आधीचे चेंजेस आहे. पॉलिनेशनच्या आधी खरं पाहिलं तर एकच झालं फक्त की एक होता पोलन ग्रेन, त्याचं झालं मायटॉसिस. 2 अनइक्वल सेल मिळाले. स्मॉलरला म्हटलं जनरेटिव्ह सेल, लार्जरला म्हटलं ट्यूब सेल. आणि एकाचे 2 सेल झाले, त्याला म्हटलं 2 सेल पोलन ग्रेन. सुरुवातीला पोलन ग्रेन कसा म्हटलं मी? युनिसेलला. पण मायटॉसिसमुळे आता तो 2 सेल झाला. त्याला म्हटलं पार्शियली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. पार्शियली म्हणजे अर्धवट डेव्हलप झालेला मेल गॅमेटोफाइट अजून फुल्ली डेव्हलप नाही झाला. मग तो स्टिग्मावर गेला. स्टिग्मावर गेल्यावर काय होते? हे जे ट्यूब सेल आहे हा फॉर्म करते पोलन ट्यूब. काय फॉर्म करते? पोलन ट्यूब. तुम्हाला माहिती आहे इंटाईन बाहेर आली होती. कोणाच्या थ्रू बाहेर आली होती? जन पोरच्या थ्रू. आणि पोलन ट्यूब फॉर्म केली. हा जनरेटिव्ह सेलचं होते सेकंड मायटॉसिस. आणि फॉर्म झाले 2 मेल गॅमेट्स. मेल गॅमेटसुद्धा आपल्याला 2 मेल गॅमेट फॉर्म झाले. डोक्यात बरा. म्हणजे याचा अर्थ, आणि हा झाला मग हा झाला फुल्ली डेव्हलप मेल गॅमेट. याच्यासोबत काय काय राहील? पोलन ट्यूबमध्ये काय राहील? अलॉंग विथ ट्यूब न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. म्हणजे ट्यूब सेलचा न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, म्हणजे एक सेलच आहे तो. हे एक सेल आहे. मेल गॅमेट जर म्हटलं तर हा युनिसेलुलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे, हॅप्लॉइड आहे. कोण? मेल गॅमेट. 2 सेल आहे तो 1 सेल. हा झाला 3 सेल मेल गॅमेटोफाइट. हा फुल्ली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट आहे. हा झाला मेल गॅमेटोफाइट. याला दुसरं नाव आहे मायक्रो गॅमेटोफाइट. आता यालाही रिझन आहे मायक्रो गॅमेटोफाइट का म्हटलं? कारण इट इज द गॅमेटोफाइट विच डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोर. इट इज द गॅमेटोफाइट डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोर, म्हणून त्याला म्हटलं मायक्रो गॅमेटोफाइट. अशा प्रकारे हा गॅमेटोफाइट डेव्हलप झाला. पण तुम्हाला आता इथं पहा मी एवढं हे का लिहिलं? याच्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकते. इथून विचारेल. पाहता मी क्वेश्चन तयार करतो. हाऊ मेनी मिओसिस किंवा मिओटिक अँड मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड? काय म्हटलं मी? हाऊ मेनी मिओटिक म्हणजे किती मिओसिस लागले अँड मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड. इथपर्यंत काय विचारलं मी? किती मिओसिस आणि किती मायटॉसिस लागले कशासाठी? टू डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्यासाठी कुणाचं? फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल. या मायक्रोस्पोर मदर सेलपासून मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्यासाठी किती मिओसिस आणि किती मायटॉसिस लागले? 1 मिओसिस 2 मायटॉसिस, फर्स्ट आणि सेकंड. हा झाला एक क्वेश्चन. काय विचारलं होतं मी तुम्हाला? हाऊ मेनी मिओटिक. लिहू शकता तेवढ्या तुम्ही लिहून घेऊ शकता, सगळं नोट्समध्ये असते. हाऊ मेनी मिओटिक अँड मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड. काय म्हटलं? हाऊ मेनी मिओटिक अँड
mitotic divisions are required to develop male gametophyte from microspore mother cell. मोजा चलो मिओसिस किती झालं? एकदा 1 मिओसिस and 2 मायटोसिस. मग काही पेपर काढणारी छत्री राहते, अलग विचारते कसं. आता ते इथून ते हे देते सोडून इथून धरते. हाऊ मेनी, तोच क्वेश्चन बा ट्विस्ट केला, मग आपण कन्फ्यूज होतो. हाऊ मेनी मिओटिक अँड मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर टू डेव्हलप मेल गामेटोफाइट. इथपर्यंत सेमच आहे पहिला क्वेश्चन आणि हा सेम. कुठपर्यंत? हाऊ मेनी मिओटिक अँड मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर कशासाठी? टू डेव्हलप मेल गामेटोफाइट फ्रॉम पोलन ग्रेन. म्हणजे इथं काय विचारलं तुम्हाला? पोलन ग्रेन पासून मेल गामेटोफाइट डेव्हलप होण्यासाठी किती मिओसिस आणि किती मायटोसिस लागले? आता इथं 1 मिओसिस 1 मायटोसिस म्हणणार का? नाही. का नाही? कारण पोलन ग्रेन फॉर्म झालेला आहे. पोलन ग्रेन फॉर्म व्हायच्या आधीच मिओसिस झालं. इथून विचारलं तुम्हाला इथं, मग सांगावं लागेल 0 मिओसिस अँड 2 मायटोसिस. कारण इथून इथपर्यंत किती मिओसिस झाले म्हणते आणि किती मायटोसिस झाले? मिओसिस तर आधीच झालं, तेव्हाचा फॉर्म झाला ना. मग 0 मिओसिस अँड 2 मायटोसिस. अशा प्रकारे आपण पाहिलं डेव्हलपमेंट ऑफ मेल गामेटोफाइट, म्हणजे एक टप्पा संपत. आता आपण पाहतोय की क्वेश्चन्स कोणते आहे यावर झालेलेच आहे. फक्त VSS काही क्वेश्चन घेतले आपण नोट्समध्ये, ते एक एक सांगतो मी तुम्हाला. एक तर पहिला क्वेश्चन आपण मेन दिला होता, स्केच अँड लेबल मेल गामेटोफाइट इन अँजिओस्पर्म. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगतो. जर तुम्हाला विचारलं स्केच अँड लेबल प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गामेटोफाइट, तर तुम्हाला पूर्ण डायग्राम दाखवावा लागेल त्या डेव्हलपमेंट ऑफ मेल गामेटोफाइटच्या. जर विचारलं स्केच अँड लेबल मेल गामेटोफाइट इन अँजिओस्पर्म, ही एकमेव डायग्राम काढायची. ही एकमेव डायग्राम, एकच डायग्राम काढायची. जर प्रोसेस विचारली तर तुम्हाला या सगळ्या 6 डायग्राम काढावं लागेल पूर्ण या बोर्डाच्या पुस्तकानुसार. त्यानंतर पहिला क्वेश्चन काय विचारला बा झालेलंच आहे. आणि या ठिकाणी डू यू नो मध्ये दिलं मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन पोलन ट्यूब. जनरेटिव्ह सेलचं जे मायटॉटिक डिव्हिजन झालं कुठं झालं म्हणते? एक तर पोलन ग्रेनमध्ये किंवा पोलन ट्यूबमध्ये. असं का म्हटलं? मी आता सांगितलं तुम्हाला. मेजॉरिटी ऑफ अँजिओस्पर्ममध्ये काय झालं? 2 सेल झाल्याबरोबर कुठं गेला तो? स्टिग्मावर. स्टिग्मावर काय फॉर्म झाले? पोलन ट्यूब. त्या पोलन ट्यूबमध्ये मायटोसिस झाला आणि 2 मेल गामेट फॉर्म झाले. पण काहीमध्ये काय होते, जे राहिले शिल्लक मेजॉरिटीमध्ये हे झालं, शिल्लक राहिलं त्याच्यामध्ये काय झालं? पहिलेच काय झालं याचं? सेकंड मायटोसिस झालं पोलन ग्रेनमध्ये, 3 सेल फॉर्म झाले, मग झालं पॉलिनेशन. म्हणजे याचा अर्थ मेजॉरिटी ऑफ प्लॅन्टमध्ये सेकंड मायटोसिस कुठे होते? पोलन ट्यूबमध्ये. मेजॉरिटी ऑफ प्लॅन्टमध्ये सेकंड मायटोसिस कुठे होते? पोलन ट्यूबमध्ये. आणि सबमध्ये कधी होते? कुठं होते? पोलन ग्रेनमध्येच होते. क्वेश्चन पहिला विचारला एनलिस्ट द लेअर ऑफ स्पोरोडर्म अँड देअर कंपोजिशन. एनलिस्ट द लेअर ऑफ स्पोरोडर्म. स्पोरोडर्मचे लेअर सांगा कोणते? स्पोरोडर्म कन्सिस्ट ऑफ आउटर एक्झाइन अँड इनर इंटाइन अँड देअर कंपोजिशन म्हणते. मग काय सांगितलं? आउटर लेअर एक्झाइन इज कंपोज्ड ऑफ स्पोरोपोलेनिन अँड इनर लेअर इंटाइन इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. काही कठीण आहे. काय विचारलं होतं? एनलिस्ट द लेअर ऑफ स्पोरोडर्म अँड देअर फंक्शन. मी एका वाक्यात निपटवलं कोणतं? आउटर लेअर एक्झाइन इज कंपोज्ड ऑफ, नाही कंपोज जमलं, मेड अप ऑफ, कन्सिस्ट ऑफ, काही द्या काही फरक नाही पडत, मेड अप ऑफ, कन्सिस्ट ऑफ, कंपोज्ड ऑफ स्पोरोपोलेनिन अँड इनर इंटाइन इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन, पेक्टोसेल्युलोज. दुसरा पिक्चर एनलिस्ट द वॉल ऑफ, एनलिस्ट द लेअर ऑफ मॅच्युअर अँथर. वॉल लेअर ऑफ मॅच्युअर अँथर. मॅच्युअर अँथरचे वॉल लेअर कोणते सांगून द्यायचे? मग कोणते सांगाल मग? इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर अँड टॅपेटम आर ऑब्झर्व. कोणते कोणते? इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर अँड टॅपेटम आर ऑब्झर्व फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. थर्ड, नेम द इनिशियल सेल ऑफ मेल गामेटोफाइट. मी आधी सांगितलं मेल गामेटोफाइटचा इनिशियल सेल कोणता? पोलन ग्रेन. पोलन ग्रेन और माइक्रोस्पोर इज द इनिशियल और फर्स्ट सेल ऑफ मेल गामेटोफाइट. Microspore or pollen grain is the
फर्स्ट और इनिशियल सेल ऑफ मेल गमेट चौथा. ॲट विच स्टेज पोलन ग्रेन्स आर लिबरेटेड इन मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म. कोणत्या स्टेज आहेत? 2 सेल आणि 3 सेल. मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्ममध्ये इन मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म पोलन ग्रेन्स आर लिबरेटेड ॲट 2 सेल स्टेज. कोणते सेल? जनरेटिव्ह सेल आणि ट्यूब सेल. मी आधी सांगितलं मेजॉरिटी ऑफ प्लॅन्टमध्ये पोलन ग्रेन कधी लिबरेट होते? 2 सेल स्टेजमध्ये. स्मॉलर जनरेटिव्ह अँड लार्जर व्हेजिटेटिव्ह. अरेंज द फॉलोइंग टर्म इन करेक्ट डेव्हलपमेंटल स्टेजेस. काही तुम्हाला सिक्वेन्स दिले आहे. पोलन ग्रेन दिला आहे, मग स्पोरोजिनस टिश्यू दिला आहे, मायक्रोस्पोरचा टेट्रॅड, पोलन मदर सेल आणि मेल गमेट. तुम्हाला यावरूनच समजते की पहिले काय पाहिजे? स्पोरोजिनस टिश्यू पाहिजे, मग काय पाहिजे? पोलन मदर सेल पाहिजे, मग काय पाहिजे? मायक्रोस्पोरचा टेट्रॅड पाहिजे, मग काय पाहिजे? टेट्रॅडमध्ये काय होतं? पोलन ग्रेन आणि त्यापासून काय मिळेल? शेवटी मेल गमेट्स. अशा प्रकारे आपला एक टप्पा जो होता पहिला, ज्याचं नाव आहे डेव्हलपमेंट, त्या टप्प्याला पूर्ण खरं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट हा संपलेला आहे. सेकंड टप्प्यामध्ये काय राहील मी सांगतो तुम्हाला तसं. सेकंड टप्प्यामध्ये राहील हाऊ फिमेल गमेटोफाइट गेट डेव्हलप. जसं मी आता चेन सांगितलं तुम्हाला, प्लॅन्ट आहे असेच राहील. प्लॅन्ट आहे, प्लॅन्टला फ्लावर आहे. फक्त इथं काय म्हटलं मी? अँड्रोसियम. तिथे म्हणणार गायनोसियम, मग म्हणणार कार्पेल, मग म्हणणार स्टिग्मा असलेल ओरी, ओरीमध्ये ओव्ह्यूल. मग ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर पाहणार आपण पहिले. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर मग ओव्ह्यूलमध्ये कसा डेव्हलप होते फिमेल गमेटोफाइट हे पाहणार. फिमेल गमेटोफाइट डेव्हलप होणार, फिमेल गमेट डेव्हलप होईल. आणि असं आपलं 7-8 लेक्चरमध्ये पूर्ण सेकंड टप्पा संपेल आणि मग लागेल पॉलिनेशन. एक एक टप्पा. आणि कसं तुम्ही सध्या 11वीमध्ये मी वारंवार सांगतो आहे, तुम्हाला एकदम जास्त सहन होत नाही. म्हणजे एकदम कसं आहे, तुम्ही नवीन आहे, तुम्हाला एकदम जर मी ओव्हरडोस दिला एकदम अति होईल की एकदम म्हटलं की नाही दररोजचा एक टाकतो 40 मिनिटाचा, 50 मिनिटाचा, 1 घंट्याचा व्हिडिओ तुमच्या डोक्याच्या वरून जाते. कारण मला माहीत आहे ऑफलाईन झाल्यावर मला सांगा कोणी किती अभ्यास केला, काय केलं. तर कारण काय होते, एवढं शक्य होत नाही. म्हणून काय करायचं, बॉलायचे असेल कंटिन्यू काय करायचे, एक दिवस बसलं बॉलायचे 5-7 व्हिडिओ, एक टप्पा पुरा पाहून घ्यायचा. मी टप्पा म्हटलं ना, एक टप्पा पुरा पाहून घ्यायचा, टेस्ट देऊन द्यायची. 2-3 दिवस मी बॉलायचे, 2-3 दिवस येऊ द्या ना, लेक्चर येते तर 2-3 दिवस कंटिन्यू फिजिक्सचे भाव चांगला अभ्यास, 2-3 दिवस कंटिन्यू याचे बा मॅथचे, 2-3 दिवस कंटिन्यू बा केमिस्ट्रीचे. दररोजचा आला व्हिडिओ का पाहिला, आला व्हिडिओ का पाहिला, इकडे म्हणजे ते पुढं पाठ मागं सपाट होते. म्हणून समजा बॉलायची आता टेस्ट राहील आपली, टेस्टच्या वेळेस काय करा, कंटिन्यू हा व्हिडिओ आता नाही पाहिला तर ते नंतर पहा. कधी पहा, जेव्हा एकसारख्या लिंकमध्ये जेव्हा आपण पाहतो, एकदा बसलं की आज 2 व्हिडिओ निवड बायचे, 3 व्हिडिओ, उद्या 3 व्हिडिओ पुन्हा बायचे, परवा 3 व्हिडिओ फक्त बायचे. टेस्ट देऊ, बायला राम राम करू, अजून 2-4-5 दिवस बायला उडूच नाही. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ अजून बायचा दुसरा टप्पा तोपर्यंत देते, अजून बायो पूर्ण बायो पुन्हा टेस्ट देऊ. तसंच प्रत्येक सब्जेक्टचं करा आणि मग पहा तुम्हाला तर टॉपिक हे चांगले समजेल. जे असं करत असेल आला व्हिडिओ पाहायला ठीक आहे, पण त्यांनी चांगला अभ्यास होत नाही. मग होऊ द्या तुला, मग फिजिक्सचे येत असेल येऊ द्या, पाठवतात ते येऊ द्या. बाहेरचा अभ्यासाला लागलं ना, फक्त बाहेर म्हणजे बाहेर डोक्यात ठेवा, कंटिन्यू व्हिडिओ बाहेरचे पहा, बाहेरचे टेस्ट देऊ. मग डोक्यात गेला फिजिक्सचे सब्जेक्ट सगळे पाहायचे, फिजिक्सचे कंटिन्यू पहा, एक टप्पा 8 महिने, केमिस्ट्रीचा 8 पाहून, मॅथ्स अजून बाहेर नाही. ह्या पद्धतीचे अभ्यास करतात त्याला चांगलं. नाही तर मग दररोजचा जो व्हिडिओ आला तो पाहिला, आज बडा मॅथचा आला, त्यात डोकं कूट करू नका. तुम्ही 11वीत आहे, तुम्हाला कोणतंही या कोरोनामुळे तुमचं कोणतंही नुकसान नाही. हां प्रॉब्लेम आहे 12वीवाले, त्यांचं ठीक आहे. तर ठीक आहे, आता पुढचा टप्पा आपण चालू करू, पण त्याआधी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकेलच टेस्ट कधी आहे काय ते सांगतो.